जयदीप हा हार्डवेअर गाडी चालवत होता. त्यावेळेस त्याला एक तिथे 12 वर्षाची मुलगी ही कलिंगड विकत असताना दिसली. जयदीपने गाडी थांबवून त्या मुलीला विचारले की कलिंगडाचा भाव काय आहे. 50 रुपयाला एक कलिंगड आहे साहेब. गाडीत पाठीमागे जयदीपची बायको बसली होती. ती म्हणाली, इतक्या महागाचं कलिंगड नको आपल्याला. चला येथून आपण पुढे जाऊन घेऊया. जयदीप म्हणाला, इतक्या महागाचं कुठे आहे. तिच्याजवळ जेवढे कलिंगड आहेत, कोणतंही कलिंगड 5 किलोपेक्षा कमी नाही. ती मुलगी म्हणाली, आपल्याला 50 रुपयाला एक देत आहे, मग 10 रुपयाला किलो पडेल. आपल्याला कलिंगड बाजारामधून तर तो 20 रुपये किलोने आणल्यास तरी पण घेऊन येतेस. जयदीपची बायको म्हणाली, तुम्ही थांबा, मी भाव काय आहे ते ठरवते. नंतर ती म्हणाली, 30 रुपये किलोला एक देत असेल तर दे, नाहीतर राहू दे, नको आम्हाला ते कलिंगड. तेवढ्यात ती मुलगी म्हणाली की आंटी, मला आज 40 रुपयाला एक कलिंगड खरेदी करून घ्यावे लागते. ती मुलगी म्हणते, आंटी, तुम्हाला 45 रुपयाला एक कलिंगड देते, त्यापेक्षा स्वस्त मी नाही देऊ शकत. जयदीपची बायको म्हणाली, खोटं बोलू नकोस बाळा, काही रेट आहे ते ठरवूनच सांग. हा तुझा लहान भाऊ आहे ना, त्याच्यासाठी थोडंसं स्वस्त कर ना. तिने खिडकीतून डोकवत असलेल्या आपल्या 4 वर्षाच्या मुलाकडे इशारा करत म्हटले. सुंदर बाळाकडे बघत होतात. एक कलिंगड घेऊन ती गाडीकडे गेली. त्या बाळाजवळ आली. ती मुलगी त्या बाळाच्या गालावरून हात फिरवत म्हणाली, खरंच किती सुंदर आहे माझा भाऊ आंटी. जयदीपची बायको म्हणाली, बाळाला दीदी हाय बोल. ते 4 वर्षाचं बाळ खूप छान दीदीला हाय बोललं. त्या मुलीने गाडीची खिडकी उघडून बाळाला घेऊन म्हणाली की, भैया, तुझं नाव काय आहे. तो मुलगा म्हणाला की, माझं नाव गोलू आहे दीदी. तिच्या मुलाला बाहेर काढलं म्हणून जयदीपची पत्नी तिला खूप घाबरल्यासारखं वाटलं. ती पटकन म्हणाली की, अगं, बाळाला आतमध्ये ठेवून दे, त्याला ॲलर्जी होते. आणि त्या आवाजावर लक्ष न देता त्या बाळाला त्याचे नाव विचारते. तू खरंच गोल गोल आहे, कलिंगड खाणार का. त्या मुलाने होय म्हणून मान डोलावली. तसेच त्या मुलीने त्याच्या हातामध्ये कलिंगड ठेवले. परंतु गोलू हे 5 किलोचं कलिंगड सांभाळू शकत नव्हता. कलिंगड घसरून ते त्याच्या हातातून खाली पडलं. ते कलिंगड खाली पडल्यावर त्याचे 3-4 तुकडे झाले. कलिंगड खाली पडल्यामुळे तो छोटा मुलगा रडू लागला. ती मुलगी त्याला सांभाळत म्हणाली, अरे भैया, तू रडू नकोस, मी तुला दुसरा आणून देते. आणि तेथून ती धावत धावत गेली व मोठासा कलिंगड घेऊन आली. काही वेळात कलिंगड उचलून घेऊन येईपर्यंत जयदीपची पत्नी बाळाला घेऊन गाडीत बसली व खिडकी बंद करून घेतली. ती मुलगी उघडी असलेल्या खिडकीमधून कलिंगड देताना म्हणाली, हे कलिंगड गोड निघल. जयदीप गप्प बसून त्या मुलीच्या हालचालीवर लक्ष ठेवत होता. जयदीपची बायको म्हणाली, मी त्या फुटलेल्या कलिंगडचे पैसे देणार नाही, कारण की ते कलिंगड तुझ्या चुकीमुळे फुटले आहे. ती मुलगी हसत हसत म्हणाली, ते विसरून जा आंटी तुम्ही, आणि कलिंगडचे पैसे पण देऊ नका. हे कलिंगड मी माझ्या भावासाठी घेऊन आली आहे. एवढे ऐकून जयदीप आणि जयदीपची बायको हे दोघेजण आश्चर्यचकित झाले. जयदीप म्हणाला, नाही बाळा, तू तुझ्या दोन्ही कलिंगडचे पैसे घे. नंतर तिच्या पुढे 100ची नोट केली. ती मुलगी हाताने नाही असं म्हणाली आणि गाडीपासून साईडला झाली आणि इथे आपल्या उरलेल्या कलिंगडापाशी जाऊन उभी राहिली. जयदीप रागात आपल्या पत्नीकडे बघत म्हणाला, तू तुझ्या सवयी काही सोडणार नाही. अगं, ती गरीब मुलगी आहे. ती 100-200 रुपये रोज कमावत असेल आणि तेही तू तिच्या पोटावर पाय दिलास. जयदीपची पत्नी हसत म्हणाली, अहो, मी काही खरंच नव्हते म्हणत, मी मजाक करत होती. मला काय माहिती मुलगी खरोखरच नाराज होईल. पैसे द्या माझ्याकडे, मी त्या मुलीला देऊन येते. जयदीपची पत्नी 100ची नोट घेऊन त्या मुलीकडे जाते आणि म्हणते, हे बाळा, तुझे पैसे. मी जरा मजा करत होते, तू तर नाराजच झाली. हे तुझे पैसे घे. ती मुलगी म्हणाली, मी काही नाराज झाले नाही आंटी,
तुम्ही तुमच्या मुलाला माझा भाऊ मानला आहे असं म्हणाला ते मला खूप आवडलं. मी पण त्याला माझा भाऊ मानलं आहे. जयदीप गाडीमधून उतरून खाली आला. ते आल्यावर म्हणाला, पैसे घे बाळा, नंतर तुझे खूप मोठे नुकसान होईल. ती मुलगी म्हणाली, माझी आई म्हणते की जेव्हा गोष्ट नात्याची येते तेव्हा नफा किंवा नुकसान बघायचं नसतं. तुम्ही गोलू माझा भाऊ आहे असं म्हणाला ते मला खूप आवडलं. मला पण एक छोटा भाऊ होता पण. जयदीप म्हणाला, काय झालं तुझ्या भावाला? तेव्हा ती म्हणाली, जेव्हा 2 वर्षाचा होता तेव्हा त्या रात्री त्याला खूप ताप येत होता. सकाळी आई त्याला उठून दवाखान्यात नेणार तेवढ्यात त्यांनी त्याचा श्वास सोडून दिला. मला माझ्या भावाची खूप आठवण येते. त्या अगोदरच 1 वर्ष आमचे वडील आम्हा सगळ्यांना सोडून गेले होते. जयदीपची बायको म्हणाली, घे बाळा तुझे हे पैसे. मी पैसे नाही घेणार आंटी. त्यानंतर जयदीपची बायको परत गाडीकडे गेली व तिने तिच्या बॅगमधून ड्रेसची जोडी काढली व तिच्यासाठी तिने 8 वर्षाच्या मुलीसाठी 3,000ची खरेदी केली होती. त्या मुलीला ती देत असताना म्हणाली की तू गोलूला तुझा खरंच भाऊ मानला आहे तर मी तुझ्यासाठी आईसारखे झाले ना. आता तर तू हे घेण्यासाठी नाही म्हणणार नाही. त्या मुलीने हात नाही पुढे केले तर जयदीपच्या पत्नीने जबरदस्ती तिच्या हातामध्ये ते ड्रेसची जोडी दिली. जेव्हा तू हा ड्रेस घालशील तेव्हा आमच्या सगळ्यांची आठवण तुला येईल. एवढे बोलून नंतर ती गाडीत जाऊन बसले व जयदीपने गाडी चालू केली व त्या मुलीला बाय म्हणून ते तेथे निघून गेले. जयदीप हा गाडी चालवत विचार करत होता की भावना पण कशी गोष्ट आहे. काही वेळापूर्वी त्याची बायको 10 ते 20 रुपये वाचवण्यासाठी त्या मुलीबरोबर भांडण करत होते पण काही वेळानंतर तिच्यामध्ये एवढा बदल कसा झाला. तिने तो 3,000चा ड्रेस तिला दिला. जयदीपला त्या मुलीची अचानक एक गोष्ट आठवली. नात्यांमध्ये नफा किंवा नुकसान बघायचं नसतं. जयदीपच्या प्रॉपर्टीवरून त्याच्या मोठ्या भावासोबत कोर्टात त्यांचे वाद चालू होते. जयदीपने पटकन त्याच्या मोठ्या भावाला फोन केला. फोन उचलला की तो लगेच म्हणाला, भैया मी जयदीप बोलत आहे. तेवढ्यात भाऊ म्हणाला, मला का फोन केला आहे? जयदीप म्हणाला, भैया तू भाजी मार्केटचे दुकान तुला घे. माझ्यासाठी ते मंडीवाले मला सोड आणि तुला तो मोठा फ्लॅट घे. मला छोटावाला राहू दे. मी उद्याच कोर्टात जाऊन केस मागे घेणार आहे. म्हणून काही वेळा आधी काही आवाजच आला नाही व नंतर त्याचा मोठा भाऊ त्याला म्हणाला, त्यामुळे तर तुझे खूप नुकसान होईल. जयदीप म्हणाला, भैया आजच मला माहीत झालं आहे की नात्यामध्ये नफा किंवा नुकसान बघितले जात नाही, एकमेकांशी खुशाली बघितले जाते. तिकडे फोनवर जयदीपचा भाऊ हा शांतच बसला होता. नंतर जयदीपला त्याच्या भावाचा फोनवर रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. जयदीप म्हणाला, रडत आहेस का भैया तू? मोठा भाऊ म्हणाला, अरे एवढ्या प्रेमाने सांगितलं असतं तर मी सगळं तुला दिलं असतं. आता तू घरी जा, आपण दोघे मिळून आता वाटणी करून घेऊ. एवढी मोठी नाराजगी थोडं गोड बोलून आम्ही कुठे जाऊन पोचलो होतो. काल ते 1-1 इंच जमिनीवरून भांडण करत होते, तेच आज सगळं काही देण्यासाठी तयार झाले होते. मित्रांनो, त्यागाची भावना ठेवा. सारखं देणाऱ्याने तत्पर राहिलं तर घेणारा सुद्धा हृदयस्पर्शी परिवर्तन असलंच पाहिजे. लक्षात ठेवा ना, नात्यामध्ये नफा नुकसान हे बघितलं जात नाही. आपल्या माणसांना जवळ ठेवायचं असेल तर आपले काही हक्क पण सोडावे लागतात. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. अजून कथा पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.